एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग तर ब्रेक आलेला आहे। अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग हा कमी झाला आहे। कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलाने मान्सूनची वाटचाल ही मंदावल्याचं सांगितलं जात आहे। नागपूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं आगमन, शहरातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या। पावसाच्या आगमनामुळे नागपूरकरांना उन्हापासून काहीसा दिलासा। पावसाळा सुरू होऊनही अमरावतीमध्ये मृग नक्षत्र कोरडच। जिल्ह्यामध्ये 12 दिवसांमध्ये 82% पावसाची तूट। 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। पेरण्या लांबण्याची, त्यामुळे चिंता वाढली आहे। पावसाअभावी बुलढाणा जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या। जिल्ह्यातील 7.5 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन, शेतकऱ्यांची मशागतीची कामं आटोपली आहेत। रोहिणी नक्षत्र गेलं कोरडं, मृग नक्षत्राला सुरुवात। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। भंडाऱ्यामध्ये ग्रामीण भागात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जूनचा दुसरा आठवडा संपला तरी पावसाची दडी। साधकाप्रमाणे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। खरीपाच्या पेरणीसाठी मशागत पूर्ण झाली आहे। नांदेडमध्ये वादळी वारे आणि उष्णतेमुळे केळीचं उत्पादन घटलेलं आहे। बाजारातील आवक कमी झाली आणि मागणी वाढल्यानं केळीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 20 दिवसांपासून केळीला प्रति क्विंटल 1800 ते 2400 रुपये भाव मिळतोय। जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा। वादळामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त। 100 ते 200हून अधिक केळीच्या बागांचे कोट्यवधींचं नुकसान। जळगावच्या वरखेडे शिवारातील केळी बागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। काढणीवरील केळी बागा जमीनदोस्त। केळीची झाडं उन्मळून पडल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर। नागपूरच्या उमरेड तालुक्यातील सिरसीसह अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका। तर यावेळेस घरांचं मोठं नुकसान झालंय। अनेक घरांची टिनाची छते उडालेली आहेत। वीज खांब कोसळल्यानं काही गावांचा वीजपुरवठा खंडित। तातडीने मदत देण्याची मागणी। धुळ्यामध्ये पाऊस लांबणीवर गेल्यानं भाजीपाल्याच्या दरावरती परिणाम। भाजीपाल्याचे दर 20 रुपयांनी वाढलेत। सर्वसामान्यांचं बजेट त्यामुळे कोलमडलेलं आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून पेरणी, मात्र 5 दिवस उलटले तरीही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत। पेरणी गतवर्षीच्या तुलनेमध्ये बियाणे देखील महागलेले आहेत। तळ कोकणामध्ये नांगरणी पेरणी पावसामुळे खोळंबलेली आहे। शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र दरवर्षीप्रमाणे जमीन नांगरण्याचं काम बळीराजाचं सुरू आहे। नागपूरमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींची छेड काढण्यात आली आहे। नागपूरच्या तेलंगखेडी या परिसरातली घटना आहे। मुलींवरती अश्लील टिप्पणी करून पाठलाग केल्याचा आरोप आहे। तरुणींची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहे। अमरावतीमध्ये जून महिन्यात उन्हाळ्यासारखं तापमान आहे। पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे। सकाळपासून उन्हाचे झटके जाणवत आहेत। 20 जून नंतरच चांगल्या पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। शहरामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे। नागरिक त्रस्त झालेले आहेत। शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आहेत। ठाणेकरांवरती पाणी संकट गडद झालंय। धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 33 यावेळेस 0% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर 33% पाणीसाठा उपलब्ध असून औद्योगिक क्षेत्र गृहसंकुलमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जळगावच्या 3 तालुक्यांमधील 13 गावांना 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। पाणी टंचाई सदृश्य 65 गावांसाठी 66 विहिरींचं अधिग्रहण होत आहे। जिल्ह्यातील 19 गावांमध्ये नवीन 27 विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट झाली आहे। पाणी टंचाईची समस्या आणखी भीषण झाली आहे। एकबुर्शी प्रकल्पात सध्या 13.78% पाणीसाठा शिल्लक आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे। 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट निर्माण होत आहे। येत्या काळामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। पाऊस लांबल्याचा फटका 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावरती टांगती तलवार आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण। पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना तासंतास थांबण्याची वेळ। पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण। 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण। 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले। जळगावच्या बोदवडामध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई झाली आहे। 16 दिवसांपासून पाण्याची टंचाई नागरिक हैराण झाले आहेत। एकाच टँकरने शहराला पाणी पुरवठा होत असल्यानं अतिरिक्त टँकरची मागणी वाढली आहे।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा खरेदीचा दर आता 16.50 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। आजपासून नवे दर लागू आहेत। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 256 रुपयांची घसरण। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। शासकीय कांदा खरेदी 3000 रुपये दरानं खरेदी करा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। केंद्र सरकारकडून नाफेडच्या कांदा खरेदी दरामध्ये वाढ करून प्रति क्विंटल 1580 रुपये दर जाहीर झालाय। मात्र मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाफेडला कांदा देण्यास तयार नसल्याची माहिती आहे। नाफेडच्या अटी जाचक असल्यानं शेतकरी नाराज आहेत। बीडच्या माजलगावमधील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणेंची गाडी अडवत निवेदन दिलंय। शेतकरी एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी देखील शेतकऱ्यांनी दिली आहे। अकोल्यामध्ये युरिया खरेदीसाठी सातबारा अनिवार्य नाहीये। कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ॲक्शन मोडवरती आलंय। युरिया खरेदीसाठी गैरप्रकार रोखण्यासाठी यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा अनिवार्य केला होता। बीडमधील आष्टीतील तालुका कृषी कार्यालयात मोफत सोयाबीन बियाणं वाटपादरम्यान गोंधळ। बियाणं घेण्यासाठी टोकन न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। अहिल्यानगरच्या खडकीमधील शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांवरती लगाम बसत असल्याची नागरिकांची भावना आहे। तुकाराम मुंढेंची बदली न करण्याचं नागरिकांचं आवाहन। आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईची बीडच्या परळीमध्ये दहशत। कारवाईच्या भीतीने अनेक अवैध पानटपऱ्या बंद। किराणा दुकान विनापरवानगी कुणीही सुरू ठेवू नका, प्रशासनाचा इशारा। वाशिमच्या कारंजातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाची खेळ। ओपीडीच्या केस पेपरसाठी रुग्णांना दगडांवरती उभं राहण्याची वेळ आली आहे। अनेक वेळा तक्रार करूनही आरोग्य विभागाचं दुर्लक्ष आहे। परभणीच्या बोरीमध्ये मंजूर अप्पर तहसील कार्यालय ऐन वेळेस रद्द केल्यानं संताप व्यक्त केला जातो। निर्णयाच्या निषेधार्थ परिसरातील 44 गावातील नागरिकांचं धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बोरीची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। हिंगोली राज्यमार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेमध्ये। कयाधू नदीवर बांधण्यात आलाय पूल, पण अजूनही काम अर्धवट आहे। अर्धवट कामामुळे वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय होतीये। पुलाचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली जाते। रायगडच्या खालापूरमधील चावणी ग्रामपंचायती विरोधामध्ये गारमाळ ग्रामस्थांचं उपोषण आहे। गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। ग्रामस्थांची प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे। भिवंडी महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बोगस हजेरीचा पर्दाफाश। गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी लावणारा आरोग्य निरीक्षक संतोष जाधव याला अखेर निलंबित करण्यात आले। नगरसेवक अब्दुल रहमान खान यांच्या सतर्कतेमुळे पालिकेच्या तिजोरीवरती डल्ला मारणारा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे। खोपोलीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटची 42 वर्ष जुनी इमारत जीर्ण अवस्थेत आहे। धोकादायक फलक असूनही पर्यायी जागा नसल्यानं विक्रेत्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागत असल्याचं समोर नवीन भाजी मार्केट उभारण्याची मागणी केली जाते। पिंपरी चिंचवडमधील बारणे कुटुंबाने अधिक मासामध्ये सोनेला आणि मुलीला चांदीच्या चपला म्हणून यावेळेस भेट म्हणून दिलेल्या आहेत। प्रत्येक चपलेच्या जोडीची किंमत 1 लाखाहून अधिक आहे। विशेष ऑर्डर देऊन या चपला बनवण्यात आलेल्या आहेत। सोलापूरमध्ये भर दिवसा सोन्याच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याचं समोर आलंय। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। या चोरीच्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विक्री विरोधामध्ये पोलिसांनी आक्रमक पावलं उचलली आहेत। 2 सराईत ड्रग्ज तस्करांवरती प्रशासनाकडून तडीपारीची कारवाई आहे। पुण्याच्या हिंजवडीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। 61 ग्रॅम अंमली पदार्थांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त। एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांनाही अटक। बीडच्या परळीतील धर्मापुरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा प्रस्ताव। गुन्हे शाखेकडून 20 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त। नंदुरबारमध्ये खासगी ट्रॅव्हल्स चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी सुरू आहे। लांब पल्ल्याच्या चालकांची दररोज मद्यपान चाचणी घेतली जाणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मद्यधुंद चालकांवरती कडक कारवाईचा इशारा आहे।